नमस्कार. अदालत टाइम मधून सलोनी ठाकूर. शिक्षकांचा पगार रोखून मानसिक छळ, वेतन अधीक्षकांचा हुकुमशाही कारभार. जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात वेतन अधीक्षक या अधिकाऱ्याने शिक्षकांवर अक्षरशः हुकुमशाही सुरू केलेली आहे. कोणतेही अधिकृत आदेश नसताना शिक्षकांचे वेतन 6 महिन्यापासून थांबवून ठेवले असल्याचे शिक्षण विभागातील कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. ज्यांच्या खांद्यावर समाजाला ज्ञानदानाचे पवित्र कार्य सोपवले आहे, त्या शिक्षकांना आज एक अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे उपासमारीची वेळ आलेली आहे, असे शिक्षक सांगतात. याच प्रकरणावर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की मी कोणाचेही वेतन थांबवण्याचे आदेश दिलेले नाही. म्हणजेच वेतन अधीक्षक यांनी कोणत्याही वरिष्ठ आदेशाशिवाय शिक्षकांचे पगार रोखून ठेवलेले आहेत. या प्रकरणामुळे संतप्त शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. संतप्त शिक्षकांनी दालनासमोर बसून निषेध व्यक्त केला, पण तरीही संबंधित अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरून खेदाची छटा दिसली नाही. दसरा, दिवाळी यासारख्या सणासुदीच्या काळात वेतन रोखल्याने शिक्षक व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. शिक्षकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की 5 दिवसात वेतन सुरू झाले नाही तर आम्ही उपोषणास बसू. अदालत टाइम्सशी बोलताना मनोज रामकृष्ण पाटील काय म्हणाले पाहूया. आज आंदोलन शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आले. त्यात शिक्षकांचे 6 महिन्याचे वेतन थांबवलेले आहे. 6 महिन्याचे वेतन कुठल्याही शासनाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करा असे सांगितले नसताना देखील या जळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षक यांनी हे वेतन थांबवलेलं आहे. याच्या पुढे 5 दिवसाचा अल्टिमेटम त्यांना देण्यात आला आहे. सोमवारपर्यंत जर लोकांचे पगार झाले नाही, लोकांची दिवाळी गोड झाली नाही, तर यापुढे आंदोलन छेडण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की 5 दिवसाच्या आत तुम्हाला आम्ही पगार कन्सुलेट करून देऊ. मार्च महिन्यापासून पगार थांबलेले आहेत. मार्च तर आजपर्यंतचे पगार झालेले नाहीत. मॅक्झिमम जिल्ह्यामध्ये 4000 ते 5000 लोकांचे पगार यांनी थांबवलेले आहेत. आज ज्या शाळा होत्या, माध्यमिक विद्यालय बोरगाव असेल, माध्यमिक विद्यालय बोरनार असेल किंवा माध्यमिक विद्यालय पारोळा असेल, या बऱ्याचशा शाळांचे पगार यांनी रोखलेले आहेत. अजून याच्या पुढची व्याप्ती फार मोठी आहे. याच्या पुढचं आंदोलन फार मोठं होणार आहे. येणाऱ्या काळात यांनी जर या दिवाळी लोकांची गोड केली नाही, कुठल्याही प्रकारचे शासनाचे आदेश नसताना पगार बंद करण्याचे आदेश नसताना देखील यांनी पगार बंद केलेले आहेत. सरप्लस लोकांचे सुद्धा पगार टाकण्याचे शासनाचे आदेश आहेत, तरी देखील यांनी लोकांचे पगार बंद केलेले आहेत. जाणून बुजून शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षक यांनी हा लावलेला एक कार्यक्रम आहे. एकंदरीत सगळे शिक्षक इथे आलेले होते, तर काय परिस्थिती की 6 महिन्यापासून पगार नाही, त्यांना कोणत्या संकटाचा सामना करावा? त्यांचे दिवाळी तोंडावर आहे. कालचा दसरा गेला. येणाऱ्या काळात त्या लोकांना वैद्यकीय असेल, घरात अडचणी असतील, त्या येत आहेत. त्या अनुषंगाने आमचं एकच म्हणणं आहे, आमची विनंती आम्ही आज केलेली आहे की या लोकांचे पगार तात्काळ अदा करा. नाही केले तर सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी घेतलेला आहे. मंगळवार नंतरचा दिवस हा सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा राहील. मनोज पाटील, मी अध्यक्ष आहे स्पर्श फाउंडेशन जळगाव. पुन्हा एकदा बातमीकडे. शिक्षकांचे प्रश्न. शिक्षकांना वेतन देणे हा अधिकार की उपकार? वेतन अधीक्षक सारख्या अधिकाऱ्यांना कोणाचा वरदस्त आहे, जो नियमांना पायदळी तुडवून वागतात? शिक्षण विभागात चाललेला हा हुकुमशाही कारभार अखेर थांबवणार कोण? सरकारने आणि शिक्षण विभागाने या शिक्षकांचा थांबवलेले वेतन सुरू करायचे हीच शिक्षकांची आणि जनतेची मागणी आहे. याचबरोबर बातमीपत्र संपले.